मॉर्निंग आणि आजच्या सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण टॉपिक बघणार आहोत पॉझिटिव्ह माइंडसेट. पॉझिटिव्ह माइंडसेट आणि वेट लॉसचा जर आपण संबंध पाहिला तर तुम्ही म्हणाल की काय काय बरं त्यांचं रिलेशन आहे असं. का परवाचा टॉपिक घेतला कुसुम पायघन मॅडमांनी, तो आहे वॉटर. तर महत्वाचं म्हणजे ह्या वेट लॉस साठी जे 5 पिलर्स महत्वाचे असतात त्यामध्ये पहिला आहे बॅलन्स डाएट, की जो सकस संतुलित आहार आपण घेत असतो तो सकस संतुलित आहार. आणि दुसरा आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी, जी की आपण रोज करतो. सकाळी जे मॉर्निंगचं वर्कआउट असतं ही आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये मोडते. आणि त्यानंतर कुसुम पैगन मॅडमांनी घेतलेला जो टॉपिक होता तो आहे वॉटर, की आपण पुरेसं पाणी जर का पिलं तर त्याचाही परिणाम आपल्याला वेट लॉस साठी होत असतो. आणि पुरेशी झोप. आणि महत्वाचा पॉइंट आहे तो आहे पॉझिटिव्ह माइंडसेट, की ज्या ह्या वेट लॉसचा महत्वाचा पिलर आहे. आता पॉझिटिव्ह माइंडसेट आणि माझं जे काही हे टॉपिक घेण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे मी तर म्हणेल की वेट लॉस आणि फॅट लॉस ह्या सर्वांपेक्षा सगळ्याच गोष्टीमध्ये जर का आपला पॉझिटिव्ह माइंडसेट असेल तर आपण कुठलीही गोष्ट सहज शक्य आहे आपल्याला, हे लक्षात येतं. आणि हे मी माझ्या बाबतीत अचीव केलेलं आहे. आणि ह्यासाठी ह्या सिस्टीम मध्ये गायडन्स करणाऱ्या प्रत्येक कोचेसचं मी आभार मानेन तेवढं कमी आहे. कारण की जसे आम्ही सिस्टीमला जॉईन झालो आहोत तेव्हापासूनच एक वेट लॉस सोबत एक छान असं पॉझिटिव्ह माइंडसेट जो आहे, हा पॉझिटिव्ह माइंडसेट मी नेहमीच ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला जी मदत झाली आहे या फॅमिली मधल्या प्रत्येक मेंबरची, कारण की ह्या फॅमिलीतला प्रत्येक मेंबर हा तितकाच पॉझिटिव्ह आहे की जितका तो असायला हवा. आणि एकमेकांमध्ये जे काही पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती युनिव्हर्स एकमेकांपर्यंत ती पोहोचवतं आणि आपण सगळेजण पॉझिटिव्ह होत असतो. मग थोडक्यात मला असं सांगायचं आहे, सर स्लाइड्स आपण शेवटी घेतल्या तरी पण चालेल. थँक्यू. तर पॉझिटिव्ह राहणं किंवा पॉझिटिव्ह जगणं म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न आपल्याला आधी पडतो. तर आपण आपल्या जेव्हा आयुष्याची प्रत्येक गोष्ट एका सकारात्मक गोष्टीची जर का बांधून ठेवली तर आपल्यावर आपल्या सभोवताली असलेल्या निगेटिव्हिटीचा, नकारात्मकतेचा कुठलाही परिणाम होत नाही. यालाच म्हणतो आपण पॉझिटिव्हिटी. कारण की आपण सगळ्यांनी एकदा असं ठरवलेलं असतं की एक साधं सरळ जगणं सगळं प्रत्येकाचं असायला हवं. तरी सुद्धा कुठेतरी आपण आपल्या विचारांमध्ये आपल्या विचारांचा प्रभाव अधिक त्या ठिकाणी आपल्यावरती होत असतो, हे प्रत्येकाच्या लक्षात आलंच असेल. आणि त्यावेळेस आपण जर का पॉझिटिव्ह जर का असलो तर सभोवतालची परिस्थिती ही कितीही निगेटिव्ह जरी असली तरी आपण त्याच्यावर आपला त्या आपल्यावर आपण त्या गोष्टीचा प्रभाव पडू देत नाही. आणि पडू दिला नाही पाहिजे. जर का आपण तो पडू दिला नाही तर याला म्हणतात खरी पॉझिटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग आणि प्रॉपर पॉझिटिव्ह माइंडसेट. आता आपण असं म्हणूया की नेमकं पॉझिटिव्ह थिंकिंग जर का केली तर आपण बऱ्याच वेळा एखाद्या गोष्टीला अनेकांना ब्लेम करतो किंवा अनेकांना आपण ह्या गोष्टी म्हणजे एखाद्याला दोषी ठरवतो. परंतु एकंदरीत तर आपण त्या कोणाला ब्लेम न करता आपण आपल्यामध्येच तो एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन जर का शोधला तर आपण नाही कोणाला ब्लेम करत. आपण त्या अडचणीतनं पण आपण एक चांगला मार्ग काढायचा नेहमीच प्रयत्न करत असतो. आणि लोक शेवटी असं म्हणतातच की आपण किती चांगलं वागलं किंवा आपण काही जरी केलं तरी शेवटी आपल्यालाच त्रास होतो वगैरे वगैरे. पण आता जर का एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह माइंडसेटचे जर व्यक्ती असाल तर तुमच्यावर अशा निगेटिव्ह बोलणाऱ्यांचा कुठलाही परिणाम होत नाही. एवढे तुम्ही स्ट्रॉंग पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे समोरच्यांकडून आपण बऱ्याच वेळा खूप चांगल्या चांगल्या गोष्टींची अपेक्षा करतो. पण आपण इतरांकडे अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतःकडनं जर का अपेक्षा केल्या तर आपण एक रिस्पॉन्सिबल पॉझिटिव्ह माइंडसेट तयार करणारी व्यक्ती बनू शकतो, असं मला थोडक्यात या ठिकाणी सांगायचं आहे. आता पॉझिटिव्ह माइंडसेट आणि अन्नाचा काही जर का संबंध असेल तर त्यावेळेस नक्कीच परिणाम होतो की आपण ज्या प्रकारचं अन्न ग्रहण करतो त्या प्रकारचे विचार आपल्यामध्ये येत असतात. आणि ह्यासाठी आपला जो काही सकस संतुलित आहार आहे की जो 114 प्रकारच्या
पोषक तत्वांनी परिपूर्ण असा आहे की जर का तो आपण घेतला आणि आपली जी काही लाईफस्टाईल आहे ही लाईफस्टाईल जर का ऍक्टिव्ह, हॅप्पी आणि हेल्दी जर का ठेवली तर त्या ठिकाणी नक्कीच त्याचाही परिणाम आपल्यावरती होत असतो. कारण की एकंदरीत ह्या सकारात्मक दृष्टिकोनातून आपण आपल्या रोजच्या कामाचा जो काही स्टॅमिना आहे हा स्टॅमिना पण वाढवतो आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून आपण किती थकलेलो असलो आदल्या दिवशी तरी सुद्धा आपण मॉर्निंगला उठतो आणि ते काम आनंदाने करण्याची जी काही उर्मी देत असेल तर ही आहे पॉझिटिव्ह माइंडसेट आणि म्हणून ते प्रत्येकामध्ये असणं गरजेचं आहे. आता सकस संतुलित आहार आणि पॉझिटिव्ह सकस विचार. जुने लोक म्हणायचे की जसा तुमचा आहार असेल तसा तुमचा विहार असेल तसे तुमचे विचार असतील आणि हेच त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला हा सकस संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. तो जर का प्रॉपर घेतला आणि सिस्टीम जर का प्रॉपर केली तर आज जो मला फायदा झालेला आहे तो फायदा प्रत्येकाला होऊ शकतो. कारण की बऱ्याच वेळा आपण आपल्या कामांना इतकं इतकं महत्व, थोडस विषयांतर होईल पण मला हे सांगणं आवश्यक आहे की बऱ्याच वेळा आपण आपल्या कामांना महत्व देतो आणि त्या कामांचा आपल्यावरती इतका इफेक्ट होतो की खूप म्हणजे माझ्या जीवनापेक्षा पण ते काम अति महत्वाचं आहे किंवा त्या व्यक्तीचा विचार महत्वाचा आहे असं आपल्याला वाटतं. पण शक्यतोवर तो विचार न करता शेवटी आज मी जर का पॉझिटिव्ह असेल, मी जर का चांगली असेल आणि मी जर का स्ट्रॉंग माझ्या माइंडने जर असेल तर कदाचित मी माझं दिलेलं काम पण पूर्ण करू शकते आणि इतरांच्या निगेटिव्हिटीचा प्रभावही माझ्यावरती होऊ शकणार नाही. एवढं त्या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की जे मी घेतलेलं आहे. आणि माझ्या ह्या हॅप्पी हेल्थी फॅमिलीमध्ये असणारी जी काही प्रत्येक व्यक्ती आहे ही प्रत्येक व्यक्ती एक पॉझिटिव्ह विचार करणारीच आहे आणि ती असायलाच हवी. लॉंग टाइम म्हणजे लाईफ टाइम ती असणं गरजेचं आहे. आणि कारण की आपली ही पॉझिटिव्हिटी इतरांनाही मोटिवेट करते, ती इतरांना पण प्रेरणा देते असं मला म्हणायचं आहे. आणि नुसतंच पॉझिटिव्ह माइंडसेट जर आपण ठेवलं आणि काही ऍक्टिव्हिटी नाही केल्या तर कुठेतरी त्या ऍक्टिव्हिटीचा आपल्या ह्या सगळ्या गोष्टींवरती परिणाम पण होत असतो आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणं गरजेचं आहे. वेट लॉस मधला हा एक महत्वाचा पिलर मी सांगितला तुम्हाला सगळ्यांना आणि प्रत्येक जण आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या कुठेतरी एक चांगला एक महत्वाचा विशिष्ट गोल घेऊन आलेलो आहोत. मग हा गोल कम्प्लीट करायचा असेल तर हा एक भाग जो आहे हा आपण सगळ्यांनी अवलंबणं आवश्यक आहे. कारण की आपल्या विचारांवरच सगळ्या गोष्टी ह्या अवलंबून आहेत. विचारांमुळेच त्या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये जे काही हार्मोन्स चेंजेस आहे हे हार्मोनल चेंजेस त्या ठिकाणी कमी अधिक होत असतात. आणि जर का आपण महिलांना बऱ्याच वेळा सगळ्या घराचं टेन्शन किंवा सगळ्या जगाचं टेन्शन जणून माझ्याच डोक्यावर आहे असा विचार करायची सवय असते आणि त्यामुळे आपण सगळ्यांचं टेन्शन घेऊन बसतो आणि याच्यामुळे आपण आपलीच तब्येत खराब करून घेत असतो आणि त्यामुळे अधिकाधिक महिलांसाठी त्या ठिकाणी आपण ह्या आरोग्यविषयक समस्या ज्या आहेत ह्या समस्या त्या ठिकाणी उद्भवतात. पण जर का तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटने जर का राहत असाल तर तुमच्यातील जे बॉडीतले जे काही हार्मोन्स बॅलन्सिंग आहे हे प्रॉपर बॅलन्सिंग राहतं आणि त्यासाठी आपल्याला आपल्या सिस्टीम मधले जे काही प्रोडक्ट्स आहेत हे प्रोडक्ट्स देखील मदत करत असतात हे मला या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. कारण की तुम्ही जसं खाता तसा विचार करतात हे या ठिकाणी फिक्स होतं. आणि जे महिलांची मी आता अनेक अशा समस्या म्हटले त्याच्यामध्ये डिप्रेशन असेल, त्याने ऑस्टिओपोरोसिस असेल म्हणजे हार्ट सुडून असेल किंवा डायबेटीस असेल, स्किन प्रॉब्लेम्स असतील किंवा थायरॉइड असेल, पीसीओडी पीसीओएस असेल किंवा ऑबिओसिटी असेल, मग ह्या म्हणजे लठ्ठपणा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी विचारांवरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो असं ह्या ठिकाणी थोडक्यात मला सांगायचं आहे. कारण की तणाव म्हटला तर आजार आले आणि तणाव फ्री म्हटलं तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह माइंडसेट आला. बस एवढंच लक्षात ठेवायचंय आपल्याला आणि आपल्याला टेन्शन फ्री लाईफ कसं जगता येईल याकडे आपला कल असला पाहिजे, आपला व्ह्यू असला पाहिजे. कारण की जर का आपण सतत पॉझिटिव्ह विचार करायची जर का सवय असेल तर हार्मोन्स बॅलन्सिंग व्हायला मदत होते आणि यासाठी आपल्याला नेहमीच ऍक्टिव्ह जे लोक असतात त्या ऍक्टिव्ह लोकांसोबत राहणं गरजेचं आहे. कारण की पॉझिटिव्ह विचारांसोबतच पॉझिटिव्ह मी आताच म्हटले की आहार घेणं गरजेचं आहे त्या पद्धतीने. कारण की आपण आपल्या घरात राहत नाही असं आपल्या प्रत्येक ट्रेनिंग मध्ये आपण शिकतो तर आपण आपल्या शरीरात राहत असतो आणि म्हणून आपल्याला त्या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. हेच मला माझ्या कोचेसने शिकवलेलं आहे की जे आज मी माझ्या फील्ड स्टेशन मध्ये सांगायचा प्रयत्न करते आहे. म्हणून त्या शरीराला इतकं जपा कारण की ते शरीर आहे तोपर्यंत तुम्ही आहात. जर का ते संपलं तर त्या ठिकाणी सगळं काही संपून जातं आणि माणसाचा जन्म असं म्हणतात बरं का, मी अनुभवलं नाही आहे की ते एकदाच मिळतं आणि ते भरभरून जगा.
कारण की खूप मोठं कार्य जरी नाही करता आलं तरी अनेकांच्या स्मरणात राहू असं चांगलं कार्य तरी करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि हे केव्हा शक्य होतं? ज्यावेळेस आपली बॉडी निरोगी असेल, साऊंड बॉडी असेल, त्यावेळेस आपल्यामध्ये साऊंड माइंड हे त्या ठिकाणी राहू शकतं, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा तितकाच महत्वाचा आहे. कारण की आपण आता सगळेजण म्हणतात नाश्ता बदला जीवन, तुमचं जेवण बदला तुमचं जीवन बदलेल, असं आपण म्हणतो. हे तेवढंच खरं आहे. आपण दुसऱ्यावर, मी आधी पण म्हटले की आपल्यावर काही गोष्टी घडतात, दुसऱ्यावरती ब्लेम करणं टाळलं पाहिजे. आपल्या कोचेसचं, आपल्या मेंटॉरचं गायडन्स जे असेल ते आपल्याला ऐकणं गरजेचं आहे. कारण की शेवटी आपण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जाणार आहोत. कारण की आपण पण एक निसर्गाचा भाग आहोत, पण तरीही आपण स्वतःलाच कुठेतरी बांधून ठेवतो. आणि तसे न करता एका ब्रॉड माइंडने, एका विपुल अशा मनाने त्या ठिकाणी आपण राहणं आवश्यक आहे. आणि ह्यासाठी तुम्हाला सगळ्यांनाच, आपण आता प्रत्येक जण एका विशिष्ट प्रकारच्या लाईफस्टाईल मध्ये गुंतलेलो आहोत. कोणीतरी अशा एका विशिष्ट चौकटीमध्ये, जर का आपण म्हणत असो की ज्याला आपण म्हणतो ना की फिक्स माइंडसेट, की माझ्याकडे एवढं सारं आहे बाबा, मला आता कसली आवश्यकता नाही. पण अनेकांचं माइंडसेट असं असतं की माझ्याकडे असलेल्या सुखसुविधांपेक्षा किंवा माझ्याकडे असलेल्या काही गोष्टींपेक्षा, ज्या मी शिकलो आहे त्याच्यापेक्षा मला अजून काहीतरी नवीन शिकायला आवडेल, मला अजून काहीतरी नवीन शिकायला आवडेल. आणि याला म्हणतात ग्रोथ माइंडसेट. आणि म्हणून जर का ह्या सिस्टीमने शिकवलं आहे की ग्रोथ माइंडसेट असणं गरजेचं आहे, की रोज नवीन नवीन ज्या काही गोष्टी आहेत, ह्या नवीन नवीन गोष्टी आपण त्या ठिकाणी शिकत जातो आणि चॅलेंज स्वीकारतो. हे चॅलेंज स्वीकारलेलं आपण कम्प्लीट करतो. आणि म्हणून त्या ठिकाणी ते गरजेचं आहे. म्हणजे फिक्स माइंडसेट मध्ये न राहता कुठेतरी ग्रोथ, आपल्या बुद्धीचा विकास होईल अशा प्रकारच्या लोकांसोबत आपण आज राहतो आहोत. आणि यांच्यासोबत लाईफ टाईम राहणं हे तेवढंच आवश्यक आहे. आणि शेवटी मला एकच म्हणायचं आहे की आपण ज्या सवयी लावून घेतो आहोत त्याच्यावर आपलं सगळं भविष्य हे अवलंबून आहे. आणि आता मार्च एंडिंग आहे बघा, अनेकांच्या खात्याची ताळमेळ चालू आहे. कोणी टॅक्स भरतो, कोणी हे करतं. म्हणजे अकाउंट जे आहे ते अकाउंटचा डिटेल्स त्या ठिकाणी लोक आर्थिकरित्या करत आहेत. पण शेवटी आपण पण आपल्या मनाचं ऑडिट करून घ्यायचं आहे की शेवटी मी काय ठेवणं गरजेचं आहे, माझ्याकडे आलेलं काय काय होतं आणि मी त्या विचारांना कशा पद्धतीने अवलंबलं याचा विचार करणं. म्हणजे खर्चाच्या नोंदी ठेवल्या जातात ना, तशा आपल्या विचारांच्या पण नोंदी ठेवा. कारण की त्या आपल्याला कुठेतरी पुढे नेण्याचा, जर चांगल्या असतील तर त्या पुढे नेतात, आणि जर का निगेटिव्ह असतील तर ते आपल्या मागे खेचायचा प्रयत्न करत असतात. कारण की आपण जे काम करतो त्या कामाने जर का आपल्याला आत्मिक समाधान मिळत असेल तर ते काम अतिशय आवश्यक आहे. आणि आपल्याला आपल्या सभोवताली कितीही मेंटल पोल्युशन असू द्या, मानसिक प्रदूषण असू द्या, त्याचा परिणाम आपल्यावरती होऊ द्यायचा नाही आहे. त्या प्रदूषणाला आपल्याला आळा घालायचा आहे. आणि यासाठी मेडिटेशन असेल, योगा असेल, वर्कआउट असेल, चांगला आहार असेल, चांगल्या लोकांची संगत असेल, ह्या सगळ्यांचा वापर करून, म्हणजे ह्या सगळ्यांसोबत राहून आपल्या मनाची मशागत करायची आहे. आणि ही मशागत जर का आपण वारंवार जर का केली तर आपल्या मनामध्ये एका चांगल्या विचारांच्या शेतीचं उत्पन्न भरघोस मिळतं. आणि म्हणून ते करणं गरजेचं आहे. इथे बसलेल्या प्रत्येकामध्येच हा पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. ह्या सगळ्यांसोबत राहायला मलाही आवडतं आणि नक्कीच आवडेल. आणि प्रत्येकाचा दृष्टिकोन हा सकारात्मक असायला हवा. आणि ह्यासाठी सातत्याने काम केलं पाहिजे. मला अजून महत्वाचं एक सांगायचं आहे की सिस्टीमने मला काय दिलं आहे असं जर का मी म्हणेल तर मित्रांनो, ह्या ठिकाणी सिस्टीमने खूप सारं काही दिलेलं आहे की ज्या गोष्टींचं वर्णन शब्दातही करता येणार नाही. एक सपोर्ट जो आहे, हा सपोर्ट माझ्या सिस्टीमने आम्हाला दिलेला आहे. इव्हन मनीष जावळे सरांपासून जर का प्रदीप सरांपर्यंत जर का मी आले तर त्या प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी ती आयडियल आहे. आणि त्यासाठी मी प्रत्येकाचेच ऋणी आहे. आणि या ठिकाणी एवढं थांबून माझं जे काही चांगलं असेल हे तुम्ही घ्या. जे काही चुकीचं बोललं असेल ते पुन्हा माझ्याकडे परत द्या. मी पुन्हा नव्याने ते काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल. आणि या ठिकाणी एक स्लाइड आपल्याला दिसते आहे की समुद्रावरून दिसणारा हा जो काही सूर्योदय आहे, हा असा भासत आहे की जणू आपल्या नवीन
आणि सर, मला टॉपिक घ्यायची संधी दिली त्याबद्दल मी आपले खूप खूप आभारी आहे. आणि आपण काही करत नसलो तर आपल्या सोबतचे लोक जर का चांगले असते, तुम्ही हे करा असं सांगणारे हेच लोक असतात. त्यामुळे मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद सर. ग्रेट, फंटास्टिक. सर्वांनी क्लॅपिंग करायचे मॅडम साठी. जबरदस्त असा टॉपिक